जीएम न्यूज गोंदिया महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। सौ सविता पुराम यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण। गुलाबटोला पिपरिया येथील माँ दत्तेश्वरी मंदिरला ध्वनी प्रसारण यंत्र देणगी। सालेकसा तहसील अंतर्गत जिल्हा परिषद क्षेत्र पिपरिया येथील दिनांक 21 जुलै रविवार रोजी गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती सौ सविता पुराम यांच्या प्रयत्नामुळे मंजूर विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले, ज्यात दरेकसा ग्रामपंचायत अंतर्गत डहारटोला येथे अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन आणि पिपरिया येथे अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण तसेच पिपरिया एपीओ येथे वृक्षारोपण आणि पिपरिया गुलाबटोला येथील माँ दत्तेश्वरी मंदिरला ध्वनी प्रसारण यंत्र दान दिले। या प्रसंगी ग्राम डहारटोला येथे जिल्हा परिषद सदस्य गीता लिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सरपंच जमुना मरकाम यांच्या प्रमुख उपस्थितीत सविता पुराम यांनी भूमिपूजन केले। ग्राम पिपरिया येथे उपसरपंच गुणाराम मेहर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्य किशोर उईके, आदिवासी भाजपा आघाडी तहसील प्रमुख सरोज परतेती, भाजपा मंडळ अध्यक्ष रामलाल डिब्बे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ सविता पुराम यांच्या हस्ते अंगणवाडी केंद्राच्या नवनिर्मित इमारतीचे लोकार्पण संपन्न झाले। पिपरिया स्थित एपीओ येथे एपीओ प्रभारी PSI डग यांच्या अध्यक्षतेखालील इथे उपस्थित पोलीस कर्मचारी आणि ग्रामवासियांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले। बातमीकर्ता जीएम न्यूज संपादक गुणाराम मेहर, सालेकसा, गोंदिया।